दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निदाला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेतलं होतं। शुक्रवारी तिला नाशिक रोड न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर निदा खान फरार झाली होती। ती छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागात लपल्याची माहिती नाशिक रोड पोलिसांच्या SITला मिळाली होती। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांच्याशी संपर्क साधून तातडीनं हालचाली केल्या। नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यानं तिला आश्रय दिल्याचं तपासात समोर आलंय। साध्या विषयातील 20हून अधिक पोलीस कर्मचारी 2 दिवसांपासून या वसाहतीवर लक्ष ठेवून होते। अखेर विना चिन्हांकित वाहनाचा वापर करून अत्यंत गोपनीयरित्या निदाला ताब्यात घेण्यात आलाय। निदा खान फरार असताना तिनं नाशिक, भिवंडी, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगर असा प्रवास केला। या काळात तिनं तांत्रिक विश्लेषणापासून वाचण्याचा प्रयत्न केला, मात्र डिजिटल ट्रॅकिंगमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। निदाच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणारे चिथावणीखोर व्हिडिओ असल्याची चर्चा आहे। या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केल्यास अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। प्रकरणाचं गांभीर्य आणि सुरक्षेचं कारण लक्षात घेता नाशिक रोड न्यायालयात इन कॅमेरा सुनावणी पार पडली। यावेळी न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता। सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलीस कोठडीची मागणी करत युक्तिवाद केलाय, तर निदा खानच्या वतीने ॲडव्होकेट राहुल कासलीवाल व ॲडव्होकेट बाबा सय्यद यांनी बाजू मांडली। निदा गर्भवती असल्यानं त्या आधारावर जामिनाची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती अमान्य करत पोलीस कोठडी सुनावली। आश्रय देणाऱ्यांची खैर नाही। संशयित आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आलाय। कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या आणि आरोपींना मदत करणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई केली जाईल असं संदीप कर्णिक यांनी सांगितलंय। नाशिक शहर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 156/26 या केसमध्ये आरोपी निदा खान यांचा जामीन माननीय न्यायालयाने फेटाळलेला होता। नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या जॉईंट ऑपरेशन मध्ये काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचे निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे। मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।